कालच आमचा गेट टुगेदर झाला 10वीचा आणि तिथे आम्ही सगळ्या मैत्रिणी सगळे वर्गबंधू सगळेजण भेटलो आम्ही आनंदाने आणि मग खूप वर्षांनी आमची ती भेट होती. गेल्या वर्षी गेट टुगेदर झाला होता आमचा, पण तिथं थोडंसं माईकचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही गोष्टी अशा नीट ऐकून होते. जो मी व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल बनवला आहे मी गेट टुगेदरचा, त्याच्यामध्ये म्हणून मी म्हटलं की आज ती कविता जे मी स्वतः लिहिलं होतं 4 ओळीचं ते स्वयंपाक करत करत तुम्हाला ऐकवावं. म्हणून बघा तुम्हाला कशी वाटली ती छोटीशी कविता. पुन्हा रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत. आता स्वयंपाक करत करत मी तुम्हाला एक मैत्रीवरची कविता म्हणून दाखवणार आहे. स्वयंपाक करत करत तर मी स्वतः लिहिलेली ही कविता आहे, तर मी ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे. शुभ्र मोत्यांसारखी मैत्री आपुली आहे खास, शुभ्र मोत्यांसारखी आमुची मैत्री आहे खास, पुन्हा पुन्हा भेटण्याची वाटते आम्हास आस. शिंपल्यामधल्या मोत्यांसारखे आम्ही जरी विखुरलो, पुन्हा एकदा भेटू सारे मोत्यांचे ते हार बनून. एक एक मोती गुंपुनी बनवू मोत्यांची माला, गेट टुगेदरला समजू गोकुळ अष्टमी आणि करू गोपाळ काला. कृष्ण सुदामांच्या होतील गाठी भेटी आणि सासूर वाशिनी भेटतील सख्या मैत्रिणी, पुन्हा एकदा भेटू सारे मोत्यांची ती माला बनवून, मोत्यांची ती माला बनवून. ज्या शाळेत आम्ही शिकत होतो ना त्या गावचं नाव, त्या नावाविषयी मी ही एक छोटीशी कविता लिहिलेली आहे, जी मला त्या दिवशीच गेट टुगेदरच्या दिवशी बोलून दाखवायची होती, पण माझ्यासोबत ही लिहिलेलं नसल्यामुळे मी काही व्यवस्थित माझ्याकडून ती बोलून दाखवता नाही आली. तर मी पुन्हा एकदा आमच्या मित्रपरिवारासाठी ही ज्या मी ओळी लिहिलेल्या आहेत त्या मी बोलून दाखवते. बघा तुम्हाला कशा वाटतात. माझ्या कवितेचं नाव आहे ग्राम म्हणजे गाव, आणि त्या गावाचं नाव का आहे असं त्यासाठी मी हे असं लिहिले. वेदगंगेच्या तीरावरती ग्राम वसले एक अति सुंदर, काठावरती दत्तगुरूंचे ध्यान लागले एकांताचे. ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाने महादेवाचे शिवालय अप्रतिम, इथे नांदते एकोप्याने हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बांधव. मंदिर मस्जिद चर्च इथले प्रत्येकाचे श्रद्धास्थान, अनेक जाती अनेक धर्म भेदभावना इथे कुठे. गोमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देव वसती, शेणामध्ये स्थान लक्ष्मीचे, म्हणूनच शेणगाव हे नाम तयाचे. जणू आहे लक्ष्मीचे प्रतीक जसे, शेणगाव हे नाव तयाचे, किती शोभून दिसे. शेणगाव हे ग्राम सुंदर, नेहमीच आम्हा प्रेरणादायी असे. थँक्यू.